उपसरपंच विठ्ठलजी माने, शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन विकासजी माने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विकास कदम, वाईस चेअरमन प्रदीपजी माने, विजय ग्रामविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बापूरावजी माने आणि त्यांच्या संयोजनातून हा सगळा कार्यक्रम साकार इथं होतोय ते कार्याध्यक्ष श्री संदीपजी माने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं मार्गदर्शन आपण नुकतंच ऐकलं ते सन्माननीय धनंजय वंजारी सर, आमच्या सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय संजयजी विभुते, सातारा जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय। खरं तर गाव लोकसंख्येने मोठा होत नाही, गाव आकाराने मोठा होत नाही, गाव पैशाने मोठा होत नाही, गाव मोठं होतं ते त्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर आणि आपल्या गावाला मोठं करण्यासाठी, या गावात मोठी माणसं तयार व्हावीत यासाठी आपण सगळे विलक्षण प्रयत्न करत आहात। ही गोष्ट सगळ्यात मोठी अभिनंदनाची आहे। पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ थोर व्हावं लागतं, हा घडवण्याचा नियम ज्याला कळाला त्यांच्या पिढ्या घडल्या, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरणारा एकही ज्ञानेश्वर मात्र आता कुठं दिसत नाही। कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहते, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा मात्र आता तिथं भेटत नाही। आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही संत नामदेव आता कुठं दिसत नाही। ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आता अब्जोपती करोडपती खूप झाले, पण एक फुटकं गाडकं अनेक झाडू एवढी ज्याची इस्टेट, पण जो गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा एकही संत गाडगे बाबा आता कुठल्या गावात दिसत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण। खरं तर आता शाली लोक खूप पांघरतात, पण स्वतः शाली विकणारा आणि रयतेच्या खांद्यावर मायेची शाल पांघरणारा एकही संत कबीर आता कुठे भेटत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। अलीकडं पलीकडं राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणंगण करून घेणारा एकही राजा शिवछत्रपती आता कुठे दिसत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। आमची पोरं अमेरिका, रशियाची, जपानला पुष्कळ जातात आता, पण माझ्या भारतीय धर्म संस्कृतीची पताका खांद्यावर घेऊन अमेरिकेच्या शिकागोमध्ये फडकावणारे एकही स्वामी विवेकानंद आता कुठे दिसत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। खरं तर अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी आता कुठे दिसत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। आता घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवराय जन्माला घालणाऱ्या मासाहेब जिजाऊ आता कुठे भेटत नाही। ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची आता। म्हणजे माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं तर आताही जन्माला येतात, माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या गर्दीत माणसांच्या माणसं शोधावी लागताय। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। म्हणजे माणसांच्या गर्दीत माणूस शोधतो मी, अशी जर आमची अवस्था असेल तर आम्ही नेमकं काय घडवतो आहोत आणि काय घडवणार आहोत याचा विचार होणं खूप महत्वाचं आहे। खरं तर आज आपण MPSC UPSC साठी आपली मुलं यशस्वी व्हावी यासाठी हे सगळं चिंतन शिबिर ठेवलंय, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला काही गोष्टी नेमकेपणानं सांगायच्या आहेत की आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवला, पण हा डॉक्टर काय आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवला, पण हा डॉक्टर किडण्या चोरणारा ठरला। आमच्या शिक्षणानं इंजिनियर बनवला, पण हा इंजिनियरचे पूल बांधतो, तो या पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जायला लागले। मग आम्ही नेमके डॉक्टर इंजिनियरच घडवले का माणूस घडवायलाच आम्ही कमी पडलो? ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे जर काय घडवायचं असेल तर पहिल्यांदा आमच्या मुलांना माणूस म्हणून घडवणं ही आमची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे। खरं तर आज महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला एक वृद्ध
वृद्धाश्रम दिसेल, त्या वृद्धाश्रमातल्या एखाद्या म्हाताऱ्या आईवडिलांना विचारा तुमची मुलं काय करतात. त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल माझा मुलगा कलेक्टर आहे, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. तर अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खरंच आमची पोरं शिकून आमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात धाडणार असतील तर असं शिक्षण त्यांनी न घेतलेलं उत्तम. त्यानं घरी बसून काळ्या मातीची सेवा करत राहिला आणि कष्ट करत राहिला, पण आपल्या आई बापाला सांभाळत राहिला तर ते खऱ्या अर्थानं जीवनाचं शिक्षण आम्हाला मानावं लागेल. त्यामुळे शिक्षण तरी नेमकं कुठलं याच्यावर सुद्धा चिंतन व्हायला हवं. जे आई वडिलांना विसरतं, जे समाजाला दुरावतं, जे आपल्याच लोकांचं अहित बघतं, अशा शिक्षणाकडे आमची मुलं पाठवायची का? जे शिक्षण आमच्या मुलांना घडवतं, आई वडिलांचा उद्धार करतं, गावाला पुढे नेतं, समाजाच्या हिताच्या गोष्टी करतं आणि राष्ट्र विकासाची कृती आपल्या कार्यातून घडवतं, असं शिक्षण महत्वाचं. याचा विचार होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर काही घडायचं असेल, तुम्ही कुठल्याही प्रांतात असा, कुठल्याही क्षेत्रात असा, पहिली गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला ध्येय ठरवता आलं पाहिजे. काय करायचंय तुम्हाला ते पहिलं ठरवता आलं पाहिजे. अडचण आमची अशी आहे, बऱ्याच पोरांची वय उलटून गेली तरी त्याला सांगता येत नाही मला काय करायचं आहे. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे किती आहे. एखाद्या मुलाला विचारलं मग काय सध्या काय ठरलंय, काही नाही, पप्पा म्हटले माझ्या जागेवर चिटकवतो. आता आमची स्वप्न जर अशी असतील, आमच्या महत्वाकांक्षाच अशा असतील तर आमची मुलं घडणार तरी कशी, हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. आम्ही पालकांनी आमच्या मुलांमध्ये स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे, ध्येय पेरायला शिकलं पाहिजे, महत्वाकांक्षा ठेवायला शिकलं पाहिजे. ही आमची सगळ्यात पहिली गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्या घरातली पोरं कलेक्टर होतात, ज्यांच्या घरातली पोरं पोलीस IAS IPS होतात, त्यांच्या घरातलं नेमकं वातावरण कसं असतं. त्यांच्या घरात पोरं कपडे न घालता उघडी नागडी फिरत असतात, पण आई त्या मुलाला चिडत नाही, आई त्या मुलाला रागवत नाही. त्या कपडे न घालणाऱ्या मुलाकडे बघून आई म्हणते राजे किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोरला काही कळत नाही, अरे शर्ट नाही घातला, चड्डी नाही घातली आणि आई सांगते किती सुंदर दिसता. ते पळत पळत आईकडे येतं. आई खरंच, आई म्हणते राजे अहो कपडे न घालता एवढे सुंदर दिसता, मग चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जाता चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो, अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जाता शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो, राजे कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जर अशी पावडर लावली, थोडासा भाग पाडला तर किती छान दिसाल. पोरगा पळत जातं, भाग पाडता, पावडर लावतं, आई आता कसा दिसतो. तोपर्यंत वडील आलेले असतात, हो अख्ख्या मासूरने तुमच्या इतकं देखणं कोण नाही. पोरला आणखी आनंद होतो, तोपर्यंत आजोबा येतात, आजोबा आजोबा मी कसा दिसतो. आजोबा म्हणतात अहो कलेक्टरला फेका पाडाल. अरे बच्चा तू तर माझा कलेक्टरच. अहो पोरगा कलेक्टर व्हायला किती वेळ लागतो. प्रेरणा आम्ही लहानपणापासून त्याच्यामध्ये फुलवली पाहिजे. हे सतत त्याला ध्येय त्याचा आम्ही दाखवलं पाहिजे. तू हे करू शकतो हे त्याच्या अंगात सतत विनवलं पाहिजे. आमची अडचण काय आहे की तू हे करू शकतो असं म्हणण्यापेक्षा तुला जमणार आहे का, कशाला नसता उपयोग पाहिजे. आमच्या घरात आम्ही आमच्या मुलांना गाढवाशिवाय बोलावत नाही. तो वेगळं काय करायला गेला तर बसतो का, कळत नाही का. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावला. सगळ्यात जवळचा मार्ग शोधून काढायचं कौशल्य हे गाढवाच्या खाली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात एखाद्या फिकट डोंगर रांगेमध्ये गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे, त्याला जंगलात सोडून द्यायचे आणि मग सैन्य त्याच्या मागं मागं जायचं. सगळ्यात जवळचा मार्ग गाढव शोधून काढतो. आज महाराष्ट्रात 64 घाट आहेत आणि 64 घाट गाढवानी शोधले. म्हणजे गाढव असला तरी त्याच्यात काहीतरी कौशल्य असतं. म्हणजे आमचं पोरग भले गाढव म्हणा तुम्ही त्याला, पण काहीतरी त्यात आहे एवढं लक्षात ठेवा. जे आहे त्याला कशी प्रेरणा देता येईल, ते कसं वर आणता येईल, त्याला कसं पुढे नेता येईल याचा जर आम्ही विचार केला आणि तू हे करू शकतो हे जर त्याच्यावर बिंबवलं तर तो निश्चितपणे कर्तृत्व गाजवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला असं अजिबात नाही म्हणायचं तुमच्या मुलाला कलेक्टरच झालं पाहिजे, काही हरकत नाही. कलेक्टर नाही झाला तरी तो SP झाला पाहिजे, काही बिघडत नाही झाला तरी.
पण तो सचिन तेंडुलकर तरी झाला पाहिजे, तो इरफान पठाण तरी झाला पाहिजे, तो पीटी उषा तरी ती ठरली पाहिजे. असंख्य क्षेत्र आहे, त्याच्यात कुठला गुण आहे याचा नेमका शोध घ्या. सचिन तेंडुलकरला चौकीत कळलं, त्याच्या वडिलांना समजलं पोरगं चांगली बॅटिंग करताय. तू शिक नाही शिक बघितलंच नाही, तू तेवढंच कर, तुला जमतंय ना, तुला करायचं ना, चल. तुम्हाला माहिती आहे ऑलिम्पिक मध्ये 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान 100 पदकं घेऊन जातो आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा आपला भारत एका सुवर्ण पदकावर समाधान मानतो. हे का होतं? जपानची 10 कोटी लोकसंख्या आणि 100 स्वर्ण पदक. याचं कारण जपानच्या आई बाप आपल्या पोराचा गुण हेरतात, काय आहे त्याच्यात, आणि तेच त्याला करायला. तुला पोहता येतंय ना, तू बाकी काय करूच नकोस, असा पोहायला शिक. अख्ख्या जगानं तोंडात बोटं घातली पाहिजे. हे हो महत्वाचं. आमच्या पोरातला गुण पहिल्यांदा ओळखा. शेतीची आवड आहे ना, बिनधास्त शेतीमध्ये जाऊ देत काही हरकत नाही. कशाला बाकीच्या अडचणीचा डोलारा उभा करायचा आहे? कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं हे सूत्र ज्या शेतकऱ्याला कळालं तो अब्जाधीश झालाय. ते सुद्धा यशाचं कुठलाही अडचण काहीच नाही, कुठलाही क्षेत्र असू द्या. पूर्वी आमच्या बापजाद्याने आम्हाला काय सांगितलं? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मागच्या 2 वर्षात जगाची परिमाणच बदलून गेली. सगळे मुंबईकर नोकरीवाले गावाकडे आहे. पाडून ठेवलेल्या जमिनी कसायला घेतल्या. या कोरोनाच्या काळात तुमच्या नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय सगळं बाजूला पडलं. शाश्वत काय राहिलं? शेती, काळी आई. सगळ्या गरजा तुमच्या नाही पूर्ण झाल्या तरी चालतील, तुम्हाला फारसा फरक पडणार नाही, पण तुम्हाला अन्न मिळालं नाही तर तुम्ही जगूच शकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी होण्यासारखं दुसरं महत्वाचं पदच कुठलं नाही. या भूमिकेचा मी कलेक्टर व्हायचं ना रे, जगाचा पोशिंदा होणार, काही बिघडत नाही, पण शेती अशी कर की महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे हात करायचा नाही, किरकोळात करायचं नाही. काही करा तुम्ही झाडूवाले झाला ना, मला अजिबात वाईट वाटत नाही. कुठलंच काम छोटं आणि कुठलंच काम मोठं कधीच नसतं. या समाजाला जशी डॉक्टरची गरज आहे तशीच झाडूवाल्याची सुद्धा गरज आहे. कारण झाडूवाल्यानं स्वच्छता नाही ठेवली तर डॉक्टरचं काम वाढणार आहे, आणि जर झाडूवाल्यानं काम स्वच्छतेचं केलं तर डॉक्टरला कामच राहणार नाही. नुसते डॉक्टर असून उपयोग नाही, आजारच नाही होले पाहिजे असा जर विचार आम्ही केला आणि झाडूवाले तज्ञ बनवले तर डॉक्टर, आजार, रोग हे विषयच येत नाही. त्यामुळे समाजाला जेवढी डॉक्टरांची गरज आहे तेवढी झाडूवाल्यांची सुद्धा गरज आहे. पण झाडूवाला व्हायचंच असलं ना, झाडू असा मारा की झाडू मारायला तुम्हाला जगानं बोलावलं पाहिजे. याच्यासारखा नाही मारू शकत कोणी. जे व्हायचं ते उत्कृष्ट, जे व्हायचं ते सर्वोत्कृष्ट, जे व्हायचं ते सर्वोत्तम, आणि जे करायचं ते सर्वोच्च, ही भूमिका जर आम्ही ठेवली ना तर कुठलंच क्षेत्र छोटं नाही, कुठलंच नाही, अजिबात नाही. आमच्या मुलांना तुम्हाला माहिती आहे अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर संसदेतलं त्याचं पहिलं भाषण होतं, आणि त्याचं पहिलं भाषण सुरू व्हायच्या आधी त्याच्या शेजारी जो प्रचंड मोठा जमीनदार होता आणि आता खासदार होता तो खालनं हळूच म्हटला, राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून आपण कोण आहात हे लिंकन साहेब विसरू नका. आपण सांभार आहात हे लक्षात असू द्या. राष्ट्राध्यक्ष झालेल्या लिंकनचा अपमान होता. त्या खासदारानं त्याला व्यवसाय जाणून दिला, तो चांभार आहेस हे लक्षात ठेव, आणि तुझ्या वडिलांकडनं मी माझे बूट शिवून घेतो हेही लक्षात ठेव. संसदेत असा अपमान झाल्यावर एखादा कोसळून गेला असता, ढासळला असता, पण अब्राहम लिंकन काय म्हटलं माहितीये? बरं झालं संसदेतल्या माझ्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, कारण संसदेतल्या खासदाराचे बूट माझे वडील शिवतात. या देशातला सर्वोच्च खासदार सुद्धा माझ्या वडिलांशिवाय दुसऱ्या कुणाकडे बूट शिवत नाही, कारण ते जे करतात ते सर्वोत्तमच करतात. आज मी राष्ट्राध्यक्ष झालोय ना, मी माझ्या वडिलांचाच तो गुण
माझ्यात कसा उतरेल याचा प्रयत्न करेन. राष्ट्राध्यक्ष आहे ना मी, माझ्या वडिलांसारखा ते जसे सर्वोत्तम चांभार होते तसा मी सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष व्हायचा प्रयत्न करेन. काय शिकायचंय आपण? तुम्ही कुठे जन्माला येता तुमच्या हातात नाही, तुम्ही कुणाच्या पोटी जन्माला येता तुमच्या हातात नाही, पण तुम्ही काय करता आणि काय बनता हे मात्र तुमच्याच हातात आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे उगाच एखाद्याला विचारलं काय आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसाचं. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे पहिलं तर काय, तुम्ही कोण आहात, कुठं आहात, मासुर्णीत आहात का साताऱ्यात आहात, अजिबात विचार करायची गरज नाही. पहिली गोष्ट स्वप्न ठरवा. काय आहे आपल्या, आपण काय करू शकतो, पहिलं ठरवून. हे जर ठरवलं नाही तर आयुष्याचा काही उपयोग होत नाही. दिवसभर या स्टँडवर उभा आहे आणि संध्याकाळ झाल्यावर एखादा विचारलं अरे तुला दिवसभर बघतोय स्टँडवरच आहे, एवढ्या एसटी आल्या गेल्या, कुठे गेला नाहीस का? नाही, बरोबर आहे एसटी आल्या गेल्या, पण कुठे जायचंय तेच मला माहिती नाही. उपयोग आहे का? असंख्य क्षेत्रांच्या गाड्या पडून जात आहेत, एसट्याच्या असंख्य संधी तुमच्याकडून येऊन जात आहेत, पण तुम्ही पकडतच नाही एसटी का? कुठं जायचंय हेच माहिती नाही. उपयोग आहे? सुरुवात करायची ना, पहिले ठरवून घ्या ध्येय काय व्हायचंय. मला हा उद्योग करायचा, हे व्यवसाय करायचाय, मला कलेक्टर व्हायचंय, मला एसपी व्हायचं, काय जे काही असेल ते एक पाहिजे ठरवून घ्या पहिले. तुम्हाला माहिती आहे ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरला जायचं होतं प्रेमचंदच्या वखारी, पण चौलला शिवाजी महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे राजापूरला जाता येणार नव्हतं. म्हणून तो शिवाजी महाराजांच्या कार्यालयात आला, परवाना घेतला. आणि चौलच्या कार्यालयात परवाना घेताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, तुमच्या राजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे, तुमच्या शिवाजी महाराजांचं ध्येय काय आहे? तसा तो चौलचा शिवाजी महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजाचं स्वप्न, आमच्या राजाचं ध्येय, आमच्या राजाची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड स्वराज्य निर्माण करणं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवणं हे माझ्या राजाचं. काय नव्हतं शिवाजी महाराजांकडे त्यावेळी, काय नाही, सैन्य नाही, साधन नाही, संपत्ती नाही, काय नाही, पण ध्येय काय, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत अखंड स्वराज्य निर्माण करायचं आहे. अरे स्वप्न ठेवा तरी, स्वप्न पण मोठी बघत नाही हो. म्हणजे पॅन्टचा खिसा शिवतानाच एवढा बारका शिवणार की ह्याला आधीच माहित आहे आपल्याला काय मिळणार. अरे शिवणं मोठं, अडचण काय आहे, मिळालं तर ठेवायला जागा तरी पाहिजे. एक गोष्ट सांगू, तुम्ही जसा विचार करता तसंच आणि तेवढंच तुम्हाला मिळतं. तुम्ही विचार मोठा करा, मोठं मिळेल. तुम्ही विचार छोटा करा, छोटं मिळेल. काय मिळवायचं आहे हे नियतीवर नाही, हे तुम्ही काय ठरवता याच्यावर अवलंबून असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न, पुढं महाजी शिंदेनी दिल्लीचं तख्त काबीज करून 18 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवत ठेवला. भले या माणसाला नाही स्वप्न पूर्ण केलं, सुरुवात तर केली, अर्ध्यापर्यंत केला, मग पुढची पिढी पुढचं काम करेल. स्वप्न तर दाखवा. अहो IAS म्हणायला सांगितलं तेव्हा PSI होईल, नाही चाललंय. अरे तू काय हवलदार, मोठं स्वप्न बघा, मोठं बघायचं. पहिली गोष्ट ध्येय ठरवा, महत्वाकांक्षा ठरवा. आता एकदा ध्येय ठरलं, महत्वाकांक्षा ठरलं की मग कळतं आता ठरलंय कुठे जायचं आहे तिथं. मग आता तिथं जायची पहिली दिशा ठरवावी लागेल. मग दक्षिणेकडे जायचं का उत्तरेकडनं जायचं का पूर्वेकडनं, दिशा ठरवावी लागेल. एकदा एक सद्ग्रस्त एसटी स्टँडला निघाला होता. बराच वेळ चालत चालत निघाला, पण स्टँड लांबच.
पाठीमागून एक रिक्षावाला आला. त्याने रिक्षावाल्याला हात केली. रिक्षावाल्याला सांगितलं एसटी स्टँडला जायचं आहे, किती घेशील? रिक्षावाला म्हटला 100 रुपये. 100 रुपये स्टँडला जायचे? राहू दे, चालतच जातो. त्याने रिक्षा घेतलीच नाही, चालत चालत निघाला. अर्धा तास चालत होता. परत मगाचाच रिक्षावाला फिरून मागून आला. त्यानं परत रिक्षा थांबली. थांब थांब थांब, स्टँडला जायचं, आता किती घेशील? रिक्षावाला म्हटला 200 रुपये. अरे मगाशी 100 रुपये म्हटला, त्याच्यानंतर मी अर्धा तास चालतोय, मग आता अंतर बरंच काढलं असेल ना, आता 200 कसे? रिक्षावाला म्हणला तुम्ही एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत निघालाय. दिशा का महत्वाची आहे? दिशा कळाली की वेळ वाचतो, दिशा कळाली की कष्ट वाचतात, दिशा कळाली की ऊर्जा वाचते. त्यामुळे पहिल्यांदा महत्वाची एकदा ध्येय ठरलं ना की मग दिशा ठरवा कुठल्या दिशेला जायचं. आणि एकदा दिशा ठरली की मग मार्ग ठरवा. चालल्याशिवाय तर पोहोचणार नाही, पाळल्याशिवाय तर पोहोचणार नाही. सुरुवात तर करायला पाहिजे. आता मार्ग म्हटलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास महत्वाचा आहे. यश म्हणजे आंधळी कोशिंबीर नव्हे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. यश म्हणजे हा प्रकार नाही. दुसरी गोष्ट, यशाला शॉर्टकट नसतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लॉटरीला गेलं मी IAS होईल, उपयोग नाही. नुसतीच पहाटेची स्वप्न बघून लाल दिव्याची गाडी बघून उपयोग होत नाही. त्याला रात्रभर अभ्यास करावा लागतो. त्यावेळी दारात लाल दिव्याची गाडी येते. रात्रभर झोपायचं, सकाळी अर्धवट झोपेत लाल दिव्याच्या गाडीत बसायचं. कष्ट महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग काय आहे? मार्ग ठरवायचा आहे ना, या मार्गासाठी नियोजन करायला हवं. नियोजन. आईन्स्टाईन असं म्हणतो की तुम्ही मला जर 1 तासाचं काम करायला सांगितलं तर त्या 1 तासाचं काम करण्यासाठी मी 50 मिनिटं ते काम कसं करावं याच्या नियोजनात घालवे, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर मी ते तासाभराचं काम 10 मिनिटात उरकीन. उत्तम नियोजन पुन्हा तुमचा वेळ वाचवतं, खर्च वाचवतं, कष्ट वाचवतं आणि ऊर्जा वाचवतं. नियोजन महत्वाचं. आणि नियोजन कोण करू शकतो? ज्याचा अभ्यास आहे तो. कशाचं नियोजन करायचं हे तर कळलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहे. शिवाजी महाराज यशस्वी का झाले? 1630ला जन्म, 1680ला मृत्यू. शिवाजी महाराजांची 10 वर्ष बालपणात, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणात युद्ध खेळण्यात आणि उरलेली 30 वर्ष स्वराज्याचं सुराज्य करण्यात. म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आणि स्वराज्याचं आयुष्य 35 वर्षाचं. जगाच्या पाठीवरची पहिली घटना आहे. फक्त 35 वर्षात ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 750 वर्षाचं फक्त 35 वर्षात. असं कुठंच घडलं नाही. इतक्या कमी कालावधीत 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवणं आणि स्वतःचं सार्वभौम स्वराज्य उभा करणं हे फक्त महाराष्ट्रात घडलं. याचं कारण आहे शिवाजी महाराजांनी केलेलं नियोजन. शिवाजी महाराजांचे अधिकारी सांगतात आमच्या राजांचा अभ्यास प्रचंड आहे. महाराष्ट्राचा भूगोल नाही, त्यांना हिंदुस्थानचा भूगोल पाठ आहे. झाडं झुडपं, नद्या, नाले, पर्वत, डोंगर या सगळ्याचा शिवाजी महाराजांचा खोलवर अभ्यास आहे. आणि म्हणूनच गनिमी काव्याचं जे युद्धतंत्र त्यांनी निर्माण केलं. आपल्याकडे सैन्य कमी आहे, आपल्याकडे साधनं कमी आहे, आपल्याकडे शक्ती कमी आहे. याच्या उलट मोगलांकडे बलाढ्य सैन्य आहे, बलाढ्य तोफखाना आहे, बलाढ्य संपत्ती आहे. मग एवढ्या बलाढ्य फौजेशी जर मला कमीत कमी साधनांशी लढायचं तर मला नियोजन केलं पाहिजे. आणि त्या नियोजनात शिवाजी महाराजांनी पुरीला युद्धतंत्राचा वापर केला आणि कमीत कमी साधनांनिशी जास्तीत जास्त बलाढ्य सैन्यावर मात केली. हे नियोजनाला शक्य झाले. साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1619 शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तेव्हा 2 मिनिटात खानाचा कोतळा निघाला. मग आता IASचा कोतळा बाहेर काढायचा आहे. किती वर्ष नियोजन करावं लागेल? नियोजन करायचं की अभ्यास करावा लागेल त्या क्षेत्राचा. अगदी विषय कुठनं घ्यावे तिथपर्यंत
आपल्याला कुठलं कळतं याचा मागोवा, आपल्याला काय समजेल याचा, कशात आपल्याला गुण मिळतील हे सगळं अभ्यास आणि मग निर्णय. अभ्यास महत्वाचा आहे. काही 4-5 तरुण पोरं होती, सहज भेटली, म्हटली 100 पोरं पदवीधर होतात तेव्हा 14 जणांना नोकऱ्या मिळतात, बाकीच्या 86 जणांनी करायचं काय. म्हणलं उद्योग करा. मग त्या चांगल्याने विचार केला, उद्योग केला पाहिजे. मग अभ्यास केला कुठला उद्योग चालेल. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या गावचं एसटी स्टँड गावाच्या बाहेर आहे, गाव आत आहे, माणसं एसटीतनं उतरतात आणि 1-2 किलोमीटर चालत चालत गावात येतात. जर आपण रिक्षा घेतली आणि ती स्टँडवर लावली तर एसटीतनं उतरणारा प्रत्येक प्रवासी गावापर्यंत येण्यासाठी आपल्या रिक्षाचा वापर करेल, आपला व्यवसाय होईल. चौघांनी लगेच पैसे काढले, 14 मिळून रिक्षा घेतली, रिक्षा एसटी स्टँडवर लावली आणि रिक्षा एसटी स्टँडवर लावल्यावर त्या 14तले 3 मागं बसले आणि 14 पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा जवळ गेले, वाकून बघितलं, मागं 3 पुढं चलता, बोलाय रिक्षा चलो चलते. आता रिक्षाचा व्यवसाय करते ती मोकळी ठेव ना. रिक्षा पुढे ठेवल्यावर त्यात ग्राहक बसेल का. 3 महिने धडपड केली, काय उपयोग नाही. शेवटी परत 14 एकत्र आली, दुसरा व्यवसाय निवडला पाहिजे, यात काय उपयोग नाही. म्हणजे कुठला व्यवसाय करूया. नाही म्हणले गाड्या भरपूर आल्यात गावात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान गावात नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकलं, धंदा प्रचंड चालणार. बऱ्याच चौघांनी पैसे काढले, पंक्चरचं दुकान टाकलं. पण 3 महिने झाले यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का. त्यांनी 3ऱ्या मजल्यावर पंक्चर काढायचं दुकान. अभ्यास का महत्वाचा आहे. अभ्यास का. काही करा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रात जा, अभ्यास महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा. अभ्यासाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, अजिबातच नाही. हे आंधळ्या कृषी पोरं अपयशी का होतात. त्यांना बुद्धी कमी असते म्हणून नाही, त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नव्हे, त्यांच्यात अजिबात नाही. ते त्या क्षेत्राचा अभ्यासच करत नाहीत म्हणून ते अपयशी होतात. त्यामुळे यश मिळवायचं आहे ना, त्या दिशेनं जायच्या आधीच अभ्यास करून ठेवा. आता अभ्यास कशाचा आहे. दिशा ठरली, पुढे ध्येय ठरलंय, आता मार्ग ठरवायचा आहे. आधीच विचार केला पाहिजे. रस्ता म्हणजे खड्डे असणारच, रस्त्यानं प्रवास करायचा आहे, आज ना उद्या पाऊस येणारच, त्याच रस्त्यानं जायचं आहे, दगड धोंडे वादळ तुफान ठरलेलंच. मग तू त्या रस्त्यानं निघाल्यावर पावसात सापून उपयोग आहे का नाही पोहोचला परीक्षेला, नाही मध्ये पाऊसच आला नाही. अरे हा विचार तू आधी करायचा आहे, यालाच अभ्यास म्हणतात. काय झालं, त्या गाडी खड्ड्यात धडकली, नादळलो, हा विचार आधी करून ठेवायचा आहे, तर त्या रस्त्यानं पुढे जाता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, प्रवास म्हटला की संकट ठरले. आणि एक गोष्ट सांगू, माणूस घडतो ना ते चांगल्या दिवसात नाही, माणूस खरंच घडतो तो त्याच्या वाईट दिवसात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. राम प्रभू श्री राम कधी झाले. 14 वर्ष वनवास भोगल्यावर. कृष्ण भगवान श्रीकृष्ण कधी झाले. यातना संकट प्रहार वार सोसल्यावर. मोठं व्हायचंय ना, संकट सोसावीच लागतील. आणि मी तर सरळ सांगतो, ज्याला मोठं व्हायचंय ना त्यानं पहिलं संकटाचं स्वागत करायला उभा राहिलं पाहिजे. बाबा दुसऱ्या कुणाकडे जाऊ नको, माझ्याकडे ये. मला एक उदाहरण द्या की ह्या माणसाला आयुष्यात एकही संकट आलं नाही, पण माणूस फार मोठा झाला, होऊ शकत नाही. मोठं व्हायचं आहे ना, ध्येय ठरलंय ना तुमचं मोठं व्हायचं, मग संकटांसाठी पाय घड्या घालायला पाहिजे. कारण संकट तुम्हाला रोखायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला अडवायला येत नाही, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी यायला हव्या, अडथळे यायला हवे, संकट यायलाच हवी. एक साधी गोष्ट सांग. एका मुलाला मी विचारलं, म्हटलं 100 मीटर म्हणजे किती. तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. माझ्या लक्षात आलं
मी त्याला परत विचारलं, म्हटलं काय खेळ बिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं बरोबर आहे, तू जर मोबाईलवर क्रिकेट खेळत असला तर तुला 100 मीटर कळणार नाही. मग मी त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणतात, पळशील काय? म्हणला करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय, 100 मीटर पळायचं आहे, करतो प्रयत्न काय? नाही तेच ना, करतो प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे 100 मीटर अंतर पार काढायला तुला किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागते. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे, तेच सांगितलं ना, 5 मिनिटं तर लागते. अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ? सांगितलं ना 5 मिनिटं लागतात. तेवढ्यात त्याचा मित्र पळत पळत आला, पण कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. 5. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड म्हणतोस, त्याचं 7 सेकंदाचं रेकॉर्ड आहे, तू 5 सेकंदात 100 मीटर पळला. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं. म्हणजे मला सांगा, 5 सेकंदात 100 मीटर पळायची त्याच्यात क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. पण संकट चांगली का वाईट आहे? क्षमता बाहेर काढायची आहे, कौशल्य बाहेर काढायचं आहे, सामर्थ्य बाहेर काढायचं आहे. संकट यायलाच हवी. अडथळ्याविना शर्यतच होऊ शकत नाही, संकटाविना स्पर्धाच होऊ शकत नाही, आणि या अडथळ्यांशिवाय तुम्हाला यशच मिळू शकत नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काय काय माणसं कारण सांगतात, आम्ही गरीब आहे. आणि चांगलं आहे ना, मग श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तू श्रीमंतच असता तर काय म्हणलास नाही, तुला करून दाखवायला संधीच नाही. नाही, त्याला जरा डोकं कमी आहे. चांगलं आहे ना, विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही संधी आहे. ही संधी पाहिजे. एकदा वर्गात शिक्षक शुद्ध लेखनाच्या मुली तपासत होते. एका मुलाच्या जवळ आले, दाखव वही दाखव. त्या पोरानं वही आणली नव्हती. ते शिक्षक चिडले, हात पुढं कर, हात पुढं कर. त्या पोरानं हात पुढं केला. त्या शिक्षकाने त्याचा हात नीट बघितला आणि छडीनं मारताच हात सोडून दिला. तुला मारून काय उपयोग आहे? तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, काय उपयोग नाही तुला. जा. जे पोरगं बिथरलं, हातावर विद्येची रेषाच नाही, ते सरळ वर्गाच्या बाहेर पडलं. परत आलं तर त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. शिक्षकाने विचारलं, काय केलंस? म्हटलं, तुम्ही म्हटला ना माझ्या हातावर विद्येची रेषा नाही, मी चाकून रेषा काढून आलोय. आता मी शिकणारच. माझ्या तळहातावर भले विद्येची रेषा नसेल, पण माझ्या आयुष्यात मी विद्वान व्हावं ही मात्र माझी इच्छा आहे. मी होणारच. नियतीनं ज्याच्या हातावर विद्येची रेषा काढली नाही, त्यांनी स्वतः काढली. तोच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. संकट किती येऊ द्या, तुमची जर जिद्द असेल ना, चिवटपणा असेल ना, तुम्ही जिंकता. मग तुमच्याकडे बुद्धी नसली चालते, क्षमता नसले चालते, काही नसलं तरी चालेल. फक्त यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट फार महत्वाची आहे, सातत्य. सातत्य, बस. चिवटपणा, चिकाटी, एवढा एक गुण असला ना, तुम्ही ढ असा काही हरकत नाही, तुम्ही गरीब असा काही हरकत नाही, तुमच्यात क्षमता नाही काही हरकत नाही, फक्त सातत्य पाहिजे, बस. अहो, एक एवढासा थेंब सतत वज्रासारख्या कठीण दगडावर पडत राहतो, आणि एक दिवस तो एवढासा थेंब त्या दगडालाही फेक पाडतो. केवढासा थेंब, त्याच्या ताकद होती नाही, त्या थेंबाच्या ताकदीनं नाही, त्या थेंबाच्या सातत्यानं त्या दगडाला फेक पाडली. तुम्ही फक्त सातत्यानं काम करत राहा.
सातत्यानं कष्ट करत राहा, कुठल्याही क्षेत्रात असा तुम्हाला यश मिळणारच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. आणि हे गोष्ट सांगू, काय काय लोक फार चतुर, इतकं काम का मरायचं आहे. एक सांगू, कामानं माणसं मरत नाहीत. आतापर्यंत असं एकही उदाहरण झालं नाही त्यानं फार काम केलं तो गेला, अजिबात नाही. माणसं कामानं नव्हे, माणसं कामाच्या ताणानं मरतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आणि ताण कधी येतो? काम अपुरं राहिलं असलं की, अजून झालं नाही आता कसं व्हायचं, अजून झालं नाही आता कसं व्हायचं. पोरांना परीक्षेच्या काळी जे टेन्शन येतं ते कशामुळं? पेपरची वेळ तर जवळ आली पण अभ्यास झाला नाही. अभ्यासानं मरत नाही कोण, अभ्यास न केल्याच्या ताणातनं माणसं मरतात. ही वस्तुस्थिती आहे. ताण कधी वाढतो? काम रेंगाळलं तर. आणि काम का रेंगाळतं? आमची चाल ढकल असली तर बघू उद्या, करू परवा, आणि एकदम मग हातात आता कसं काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळच्या वेळी गोष्ट. ज्याला आयुष्यात वेळेचं महत्व कळालं ना त्याला कुणीच पराभूत करू नाही शकत. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात महत्व. आमच्या पोरांची अडचण सांगू, 12वी होईपर्यंत आमची पोरं स्वतःच्या आयुष्याबद्दल गांभीर्यच घेत नाहीत. त्यांच्या अपयशी होण्याचं सगळ्यात मोठं कारण, आता तो वयाचा दोष असू शकेल, समजूतदारपणा, ज्याला आपण प्रगल्भता, ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो, ती मुलांच्यात नसते. पण हेच वय त्यांच्या आयुष्याला वळण देणार असतं. त्यामुळे त्यांच्या या वळणाच्या काळात जर पालकांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना दिशा दाखवली, मार्ग दाखवला, तर ते घडू शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग आहे सातत्य. सतत अभ्यास करा. बस काही कठीण नाही. या जगात अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाही जी तुम्ही करू शकत नाही. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. सातत्य आणि चिकाटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एकदा तुम्ही निर्धार केला की बस संपलं सर, तुम्ही यशस्वी होणार. पण ठरवा तर खरं, मी करणारच आहे म्हणून. हॉलीफील्ड माहिती असेल तुम्हाला, मुष्टियोद्धा होता आणि त्याचा सामना 26 पैकी 26 स्पर्धा जो नॉकआउट करूनच जिंकला होता आणि जो जागतिक हेवीवेट चॅम्पियन ठरला होता अशा माईक टायसन बरोबर लागला. माईक टायसन जागतिक कीर्तीचा आणि हॉलीफील्ड नुकताच नौका. आता नौक्या मुष्टियोद्ध्याबरोबर लढाई म्हणल्या. टायसन म्हणला 26 मॅचेस जिंकल्याच आहे, आता ही 27वी. याला पहिला आडवा करतो आणि 27च्या 27 मॅचेस जिंकतो. स्पर्धा सुरू झाली. माईक टायसन 27वी मॅच नॉकआउट करून जिंकायच्या बेतात होता आणि हॉलीफील्ड त्यानं ठरवलं होतं पहिले 4 राऊंड बचावात्मक भूमिका घेऊन. या 4 राऊंड मध्ये माईक टायसनचे डावपेच, त्याच्या कमतरता या गोष्टी समजून घेऊ आणि 5व्या राऊंड पासून मग आक्रमणाला सुरुवात करू. माईक टायसननं वेगात आक्रमण करायला सुरुवात केली. 4 राऊंड पहिले या हॉलीफील्डनं बचावात्मक घेतले. 5वा राऊंड सुरू झाला आणि मग ठरल्याप्रमाणे या 4 राऊंड मध्ये टायसनच्या बलस्थाना कमतरतेला जाणलेला हॉलीफील्ड यानं आक्रमक भूमिका घेतली. 5वा राऊंड सुरू झाला आणि बघता दोन मैदानात आले आणि पहिल्या स्थाना केला. टायसनचा पाय हुकवला आणि हॉलीफील्डने एक मुद्दा त्या टायसनच्या तोंडावर असा मारला की जागच्या जागी टायसन कोसळला. तो टायसन परत उठलाच नाही. जागतिक हेवीवेट चॅम्पियनला नवख्या हॉलीफील्डनं हरवलं. सगळी गर्दी एकदम शांत झाली, स्मशानासारखी शांतता. हे कुणाला अपेक्षितच नव्हतं. एक नौका माणूस जागतिक कीर्तीच्या मुष्टियोद्ध्याला हरवतोय आणि थोड्या वेळानंतर त्या शांततेतच एक प्रेक्षक उठला आणि हॉलीफील्डला म्हणाला, हॉलीफील्ड, या आजच्या विजयामुळं तू सुद्धा आश्चर्यचकित झाला असशील. तसा संदर्भ हॉलीफील्ड आश्चर्यचकित. काय कारण? हा प्रसंग गेली 2 वर्ष मी रोज बघतोय, आज तो प्रत्यक्षात आला एवढाच. पण सतत डोक्यात एकच विचार घेऊन आहे, टायसन लाडवा करायचा, टायसन लाडवा करायचा. हा प्रसंग तो रोज बघतोय, आज तो प्रत्यक्षात आला एवढाच. तुम्ही जर सतत डोक्यात ठरवलं ना
हे गाठायचंय 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 गाठायचंय. गाठणारच. हॉलीफील्ड ते सांगतो तेवढ्या चोबाजूची गर्दी झाली, रिंगणात गेली. काही लोकांनी हॉलीफील्डला उचलून घेतलं आणि त्याच गर्दीत एक डॉक्टर पुढे झाला. हॉलीफील्डला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि तो डॉक्टर म्हणाला, मित्रा, मांडलं तुझ्या धाडसाला आणि मांडलं तुझ्या निर्धाराला. तसा शेजारचा म्हणला, अहो खेळ आहे, खेळात हार जीत होतच असते, त्यात कसलं धाडस आणि त्यात कसला निर्धार. तसा तो डॉक्टर म्हणाला, मी या हॉलीफील्डचा डॉक्टर आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि हार्ट अटॅक आलेला असतानाही 10व्या दिवशी तो टायसनवर खेळायला उतरला. म्हणून मी त्याला धाडसी म्हणतो आणि मी टायसनला हरवणारच हा निर्धार त्यांनी केला होता, म्हणून त्याला मी निर्धाराचा सलाम करतो. त्याच्या काही ठरलं, निर्धार करा, धाडस करा, काही अडचण नाही. तुम्हाला यश हे मिळणारच, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण एक गोष्ट दुसरी महत्वाची, तुम्ही काही बना, कुठल्याही क्षेत्रात जा. मला सगळ्यात मोठं कौतुक वाटलं की तुम्ही सगळी मंडळी एकत्र येतात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये, आणि सगळे एकत्र येऊन विचार करताय की आमचं गावातली पुढची पिढी घडली पाहिजे, आमचा एक तरी कलेक्टर झाला पाहिजे, आमचा एक तरी SP झाला पाहिजे. खरं आपलं हे पेरणं आहे, पेरताय म्हणजे उगवणार, निश्चित होणार. पण सगळ्या आयुष्याचं सार काय आहे माहिती? गौतम बुद्ध एका आंब्याच्या बागेत झाडाखाली समाधी लावून बसले होते. तेवढ्यात काय पोरात, दिवस उन्हाळ्याचे, झाडाला आंबे लागल्याचे आणि त्या पोरांना आंबे पडायचा मोह झाला. मग पोरांनी दगड गोळा केली, त्या आंब्याच्या झाडावर दगड मारत राहिली. पण त्यातलाच एक दगड त्या पोरांचा चुकला आणि सरळ त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या डोक्यावर जाऊन लागला. खोप पडली, भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं. तसं गौतम बुद्ध ती जखम दाबी, डोळ्यात नाही त्यांच्याही घडघड खळून पाणी यायला लागलं. ती पोरगं पळून जाणारी होती, पण अचानक काय वाटलं, ती परत फिरली, गौतम बुद्धांकडे आली, त्यांना सांगायला लागली, आमचा तुम्हाला मारायचा उद्देश नव्हता, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होते, चुकून दगड लागलाय तुम्हाला. पण गौतम बुद्धांच्या डोळ्यात तर खळखळ पाणी येत होतं. तसे एकाने विचारलं, खूप लागलं का हो, खूप दुखतंय का, सांगा ना, आमचा तुम्हाला मारायचा उद्देश नव्हता, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो, सांगा ना, खूप दुखतंय का, खूप दुखतंय का. तसे गौतम बुद्ध म्हणाले, नाही रे बाळानो, दुखत वगैरे काही नाही. तसे एकाने विचारलं, मग तुम्ही रडताय का तुम्ही? तसे गौतम बुद्ध म्हणाले, अरे त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर त्या झाडानं सुद्धा तुम्हाला 2 आंबे दिले, मला दगड लागला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही, या दुःखानं मी रडतोय. म्हणजे आंब्याला दगड मारला तर त्या आंब्यानं सुद्धा आंबे दिले आणि मी मात्र माणूस असून दगड लागला तरी तुम्हाला काही देऊ शकत नाही, म्हणून मी रडतोय. खरं तर आज जागतिक पर्यावरण दिन आहे. माणसाने समाजाला काहीतरी देत राहावं, दाता व्हावं, तेव्हा समाज घडतो. ही तुमची माझी सगळ्यात मोठी संस्कृती आहे. झाडं हा धर्म निभावत पिढ्यानपिढ्या उभा आहे. कोण लावलं माहिती नाही, कुणी नाही लावलं तरी ते उगवून येतं. कुणी दगड मारून, कुणी फांद्या कापून ने, कुणी पानं वर मार, काही नाही, तो त्याचं द्यायचं काम मात्र नियमितपणे करत असतो. झाडांचा हा गुणधर्म माणसांच्या मध्ये यावा आणि माणसांनी देणारं व्हावं, ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. खरं तर सगळे आपण घेणारे आहोत, देणारे किती हा चिंतनाचा विषय आहे. झाडं घेत काहीच नाही पण देत मात्र भरपूर राहतात. तर आता ही देणारी झाडं आपण आपल्या बांधावर सुद्धा लावावीत आणि आपल्या घरात सुद्धा आपल्या पोरांच्या रूपानं ही देणारी झाडं तयार करावीत. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. धन्यवाद.